सो कॅरामेल कस्टर्ड कसं करायचं ते मी सांगतो आहे. ही साखर एका कढईमध्ये जाळायची. ओके, सो ह्या वाटीला मी तूप लावून ठेवलं आहे, कारण ही साखर मी जाळलेली त्याच्यावर घालणार आहे लेअरसाठी. सो आधी त्याला थोडं तूप लावलं तर ती मग चिकटणार नाही. सो आता त्या साखरेला जाळतो आहे मी. ओके, कॅन्सी ब्राऊन झालं आहे. आता साखर चांगली जळली आहे. तर तिचा लेअर याच्यावर द्यायचा. तर हे भांडं थोडं विसळून घ्यायचं, कारण या स्लरीचा पण उपयोग आहे पुढे. एका भांड्यामध्ये दूध तापवून घ्यायचं. तर मी 2 अंड्याचं करणार आहे, त्या प्रमाणात थोडंसं दूध गरम करून घ्यायचं. हे दूध गरम झाल्यानंतर मी अंड्यामध्ये मिसळणार आहे. सो इट विल बिकम लाईक एग मिल्क. I have put this in a gas pressure cooker for 20 minutes, removing the lid. So now I'll open the pressure cooker. And this is what it looks like. So this will be served upside down so that the caramel part comes up. I'll show you. I have put this in a gas pressure cooker for 20 minutes, removing the lid. So now I'll open the pressure cooker. And this is what it looks like. So this will be served upside down so that the caramel part comes up. I'll show you. Now this will be turned upside down. Let's see. So the caramel comes on the top. So your caramel custard is ready. You can put some drop of vanilla